अहमद कुराडे सर आणि रुपाली मॅडम मला इकडे यायची संधी दिल्याबद्दल. मी गेली 16 वर्ष पुण्याच्या बाहेर आहे, महाराष्ट्राच्या बाहेर आहे, म्हणून माझं मराठी एवढं काही खूप छान नाही आहे, थोडं मॅनेज करा. आपण जेव्हा पक्ष्यांबद्दल बोलतो की पक्षी कुठे असतात, तर तुम्ही कुणालाही विचारा, मग ते सांगतात पक्षी हवेत असतात, पक्षी जंगलात असतात, पक्षी पाण्यात असतात. पण मी म्हणतो पक्षी गुहेत पण असतात. कारण मी गेली 16 वर्ष अशा पक्ष्यांवर काम करतो जे गुहेत राहतात. आणि तेच मी आता इकडे सांगणार आहे की बेसिकली मी गेली 16 वर्ष काय केलं आणि मला आता इकडे काय करायचं आहे. टॉपिकमध्ये जाण्याआधी थोडं सलीम अली सेंटरबद्दल. आज सकाळी पण सलीम अली सरांचं नाव आलं इकडे. तर सलीम अली सर वारल्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला वाटलं की आपण त्यांच्या नावाने एक इन्स्टिट्यूट काढावं. तर सलीम अली सेंटर फॉर ऑर्निथॉलॉजी अँड नॅचरल हिस्ट्री असं इन्स्टिट्यूट कोयंबतूरमध्ये का काढला? कारण वेस्टमध्ये BNHS होतं आणि ईस्टमध्ये वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया होतं. साऊथमध्ये त्यावेळेला कुठलंही नॅशनल ऑर्गनायझेशन नव्हतं, म्हणून ते कोयंबतूरला गेलं. आणि आमचं ध्येय असतं कन्झर्वेशन ऑफ एव्हियन डायव्हर्सिटी इन इंडिया, म्हणजे भारतातल्या पक्ष्यांचं संवर्धन. आणि आमच्याकडे MSc कोर्सेस चालू आहेत, MSc इन ऑर्निथॉलॉजी अँड कन्झर्वेशन बायोलॉजी. तर जे कोणी इंटरेस्टेड असाल तुम्ही sacon.in वर व्हिजिट करून इन्फॉर्मेशन मिळेल तुम्हाला. आणि आम्ही PhD विद्यार्थीसुद्धा घेतो. आमची सगळी फॅकल्टी PhD गाईडशिपला रेकग्नाइज्ड आहेत, भारतीय युनिव्हर्सिटी, सौराष्ट्र युनिव्हर्सिटी आणि मणिपाल युनिव्हर्सिटीमध्ये. तर कमिंग टू द टॉपिक. तर व्हॉट आर स्विफ्टलेट्स, म्हणजे काय स्विफ्टलेट्स काय असतं, हे पाकोळ्या काय असतात. खूप ठिकाणी मी गेलो आणि लोकांना असं वाटतं ते पण वटवाघळच आहेत, कारण ते भिंतीवर लटकलेले असतात. पण वटवाघळांचं डोकं खाली असतं, ह्यांचं डोकं वर असतं. आणि हे पक्षी आहेत आणि ते इकोलोकेशन करतात वटवाघळांसारखं. हेच पक्षी आहेत भारतात ज्यांच्याकडे इकोलोकेशन ॲबिलिटी आहे. बाकी दुसरे कुठलेही पक्षी करत नाही. आणि ते ग्रुपमध्ये राहतात, हवेतील किडे खातात. आणि ते एक घरटं बनवतात ज्याचं खूप महत्त्व आहे. कारण हे घरटं मेडिसिनल आहे असं मानलं जातं चायनीज फार्मसीमध्ये. आणि काय मेडिसिन म्हणजे इट इज अन ॲफ्रोडिसियाक. ॲफ्रोडिसियाक म्हणजे काय? बेसिकली नॅचरल वायग्रा समजा. तर त्याच्या ह्या क्वालिटीमुळे त्याला इंटरनॅशनल मार्केटमध्ये खूप वाव आहे. ते जवळजवळ $4,000 पर किलोनी विकलं जातं इंटरनॅशनल मार्केटमध्ये, म्हणजे जवळजवळ 2 लाख रुपये किलो. आणि त्याचं ॲफ्रोडिसियाक असण्याचं काही अजून तरी प्रूफ नाही आहे. इट इज जस्ट अ बिलीफ, बट इट इज अ व्हेरी गुड मेडिसिन ऑन चेस्ट रिलेटेड प्रॉब्लेम्स. आणि अँटी एजिंग हे प्रूव्ह झालेलं आहे. आणि मग 2 प्रकारचे स्विफ्टलेट्स असतात, व्हाईटनेस स्विफ्टलेट आणि ब्लॅक नेस्ट. व्हाईटनेस स्विफ्टलेट असतात, हे नाव त्यांना मिळालंय त्यांच्या नेस्टच्या कलरवरून. तर हे काय असतं, हे काय नेस्ट हे आहे त्या पक्ष्याची थुंकी. ह्या पक्ष्याची थुंकी 2 लाख रुपये किलोनी विकली जाते जस्ट बिकॉज ऑफ इट्स मेडिसिनल प्रॉपर्टीज. आणि हे जे व्हाईट नेस्ट असतं, वरचा जो चित्र आहे व्हाईट नेस्ट आहे, तो आहे 100% सलाइवा, फक्त थुंकी पक्ष्याची. आणि जे खालचा आहे फोटो, तो आहे पक्ष्याचा सलाइवा आणि त्याचे फेदर्स किंवा अदर मटेरियल्स. तर आपल्याकडे कोकणात जे मिळतं ते खालचं आहे, ब्लॅक नेस्ट स्विफ्टलेट त्याला आपण म्हणतो, त्याला इंडियन स्विफ्टलेट असं म्हणलं जातं. आणि अंदमानमध्ये व्हाईट नेस्ट स्विफ्टलेट मिळतं. हे त्यांचं डिस्ट्रीब्युशन आहे.
जनरली ते वेस्टर्न घाटपासून तर पॅसिफिकपर्यंत मिळतात, पण जे व्हाईटनेस सुपलेट आहे ते फक्त साऊथ ईस्ट एशियामध्ये डिस्ट्रीब्युटेड आहे. भारतात आलं की आपल्याकडे किती प्रकारचे सुपलेट आहेत? तर एडिबलनेस सुपलेट जे अंदमानमध्ये मिळतं, आणि मग इंडियन सुपलेट जे वेस्टर्न घाट आणि श्रीलंकामध्ये मिळतं, हिमालयन सुपलेट जे नॉर्थ ईस्टर्न इंडिया आणि हिमालयाजमध्ये मिळतं, आणि मग ग्लॉसी सुपलेट जे अंदमानमध्ये मिळतं. आणि ह्यांचे डिटेल्स पाहिले इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स, तर वरचे दोन ते इकॉनॉमिकली खूप इम्पॉर्टंट आहेत. खालचे दोन खूप कमी सलाइवा वापरतात त्यांच्या नेस्टमध्ये, पण आता ह्या नेस्टची डिमांड एवढी आहे की लोक त्यांचं पण हार्वेस्टिंग करतायत. म्हणजे ग्लॉसी सुपलेटचा एवढं कमी सलाइवा असतो की तुम्ही एक पोती भरून नेस्ट काढली, त्याचा नेस्ट एवढंच असतो 7 ते 8 ग्राम. तुम्ही एक पोती भरून नेस्ट काढली तर तुम्हाला हार्डली अर्धा किलो सलाइवा मिळतो त्याच्यात, पण लोक तेही करतात. आणि आपण त्यांचं प्रोटेक्शन पाहिलं वाईल्डलाईफ प्रोटेक्शन ॲक्ट प्रमाणे, तर फक्त इंडियन सुपलेट आता शेड्यूल 1 मध्ये आहे. एडिबलनेस सुपलेट सुद्धा शेड्यूल 1 मध्ये होतं, पण आम्ही दखल घेतली आणि ते आता शेड्यूल मध्ये नाही आहे. तर का आम्ही दखल घेतली टू टेक इट आउट ऑफ शेड्यूल्स, ते मी तुम्हाला स्टोरी सांगतो, खूप इंटरेस्टिंग आहे. तर हे एडिबलनेस सुपलेट हे आता आपण बोललोय की इट मेक्स इट्स नेस्ट विथ कम्प्लीट सलाइवा, आणि ते डिसेंबर ते ऑगस्टमध्ये ब्रीडिंग करतं. ह्या नेस्टचं कलेक्शन लेट 70s, लेट 18th सेंचुरी आणि अर्ली 19th सेंचुरीमध्ये सुरू झाला, आणि ब्रिटिश इकडून जाईपर्यंत ऑफिशियल कलेक्शन व्हायचं याचं. म्हणजे इट इज इन रेकॉर्ड्स की कुठनं केवढं कलेक्शन झालेलं आहे, आणि ब्रिटिशर्स ते रेकॉर्ड ठेवायचे. आणि मग नंतर हे बंद झालं. पण लीगल कलेक्शन बंद झालं, पण इल्लीगल कलेक्शन कंटिन्यू होतं, आणि त्यामुळे खूप प्रेशर आलं. आणि काही फॉरेस्ट ऑफिसर्सला असं वाटलं की इट विल बी गुड टू हॅव अ सर्वे, आणि मग त्यांनी सॅकॉनच्या एका सायंटिस्टला अप्रोच केलं, डॉक्टर रविशंकरन, माझे गुरु, जे 2009 मध्ये वारले. तर त्यांना असं सांगितलं गेलं की तुम्ही हे सर्वे कराल का? तर त्यांनी जेव्हा सर्वे केलं, इट वॉज डिझास्टर्स. त्यांनी गव्हर्नमेंटचं मेजर इकॉनॉमी एडिबल नेस्टवर नाही येतं, म्हणजे एवढ्या प्रमाणावर असतं ते. मग नंतर त्यांना कळलं की ॲक्च्युली जेव्हा याच्यातनं एवढी इकॉनॉमी येऊ शकते, देन वाय वी कॅनॉट डू इट, मग आपण का नाही करावं भारतात. मग त्यांनी एक सायंटिफिक अप्रोच आणला की कसं करायचं. ठीक आहे, आपण ते घट्ट घेऊया, पण कसं घेऊया, त्या पक्ष्याला पण नुकसान नाही व्हायला पाहिजे. तर बेसिकली त्यांची आयडिया अशी होती की जे लोक हे सगळे घरटी कलेक्ट करतात, आपण त्यांनाच इन्व्हॉल्व करून ह्या पक्ष्याचं प्रोटेक्शन केलं तर किती छान राहील. कारण हे पक्षी अशा ठिकाणी राहतात जिकडे पोहोचण्यासाठी खूप स्किल लागतं. केव्जमध्ये रॉक क्लाइम्बिंग करायला लागते, विच इज व्हेरी रिस्की. तर आणि मग अजून एक आयडिया होती की ह्या पक्ष्यांचं आपण फार्मिंग का करू नये, जसं इंडोनेशिया किंवा साऊथ ईस्ट एशियामध्ये होतं. पण त्याच्यात जे प्रोटेक्शन सिस्टममध्ये आता लोकांचं मन बदलणं, कारण कसं आहे की समजा इकडे मी 50,000 रुपये ठेवले जे माझे नाही आहेत, आणि मी कोणाला सांगितलं की बाबा रे यू टेक केअर ऑफ दिस, आणि 6 महिन्यांनी मी तुला दर महिन्याला 1,000 रुपये देईन, आणि 6 महिन्यांनी हे 50,000 माझे, तर कोणी येणार नाही पुढे. ते पैसे माझे पण नाही आहेत, पण मी कोणाला तरी सांगतोय की तू 6,000 मध्ये त्याला प्रोटेक्ट कर आणि मग मी हे घेऊन टाकेन, तर कोणी येणार नाही. पण समजा मी कोणाला सांगितलं की हे 50,000 रुपये 6 महिन्यानंतर तुझेच असणार आहेत, तर त्याला 56,000 रुपये मिळतात 50,000 रुपये प्रोटेक्शनसाठी. तो माझ्यासारखा कोणी पुढे येईल, प्रॅक्टिकल माणूस. तर मग अशी आयडिया करून आम्ही त्यांना मोटिवेट केलं की तुम्ही पक्षीच्या ब्रीडिंग सीझनच्या वेळेला त्यांना प्रोटेक्ट करा,
आणि ब्रीडिंग संपल्यानंतर तुम्ही ती घरटी घ्या. म्हणजे एकदा पिल्लू उडालं की तुम्ही ती घरटी घ्या. एकदम सोपं लॉजिक, काही इनोव्हेटिव्ह नाही, काही नाही, पण सोपं लॉजिक ॲट राईट प्लेस, ते इनोव्हेशन. पण मग ह्याच्यात खूप सारे प्रॉब्लेम्स असतात. कारण काय होतं, हे जे प्रोटेक्टर्स आहेत हे सगळे डिपेंडेंट असतात या रिसोर्सवर. आणि मग त्यांना आता उद्या मुलाची शाळेची फी भरायची, मग काय करायचं, गुपचूप 10 नेस्ट काढायचे आणि विकायचं. आणि मग ही त्यांची सवय असते, कारण त्यांना अशी सवय आहे, ते गेले 30-40 वर्ष हे काम करतायत. त्यांना अशी सवय आहे की आपल्याला पैसे गरज असली की सकाळी लवकर उठून कुठे जायचं, गोव्यांमध्ये जायचं, घरटी काढायची आणि ब्लॅक मार्केटमध्ये विकायचं, संध्याकाळपर्यंत पैसे घरी. आणि बिग अमाऊंट, म्हणजे त्यांना अर्धा किलो जरी मिळाला की एक 15,000 रुपये वगैरे त्यांना लगेच मिळतात कॅश. तर ही सवय मोडायला खूप वेळ लागतो. आणि मग हे जे वेगवेगळे नेस्ट कलेक्टर्स आहेत एकाच ठिकाणी, त्यांना एकत्र आणून एकत्र काम करायला लावणे, म्हणजे त्यांच्यात ट्रस्ट बिल्डिंग, हे पण खूप महत्त्वाचं आहे. कारण आणि मग रिमोट आयलंडमध्ये राहायचं. आणि हे प्रोटेक्शन कसं, 6 महिने कंटिन्युअसली विदाऊट ब्रेक, दिवसरात्र जंगलमध्ये राहायचं. तर हे आमचं फील्ड स्टेशन आहे. तर असं आम्ही जंगलांमध्ये राहतो आणि हे आमचं किचन आहे. तर अशा परिस्थितीमध्ये राहायला लागतं. इकडे ही मुलगी आहे, ती माझी PhD स्टुडंट होती, अक्षया माने म्हणून, कोल्हापूरची. नंतर PhD नंतर ती BNHS मध्ये काम करत होती, आता आसामला आहे. तर ती जंगलात राहायची रिमोट आयलंडवर 14 नेस्ट कलेक्टर्स बरोबर, एकटी मुलगी. जे नेस्ट कलेक्टर्स दारू पितात, लिटरीट नाही आहेत आणि काही होऊ शकतं तिकडे, असे तिने 4 वर्ष काढले. आणि गोईंग टू द केव्स, जिकडे हाय रिस्क असते, हे सगळे बर्ड्स अनअप्रोचेबल प्लेसेसवर आपलं घरटं बनवतात. आणि मग हे जे कॉम्पॅटिटर्स आहेत ते आता एकत्र बसून नेस्ट काउंट करतात, त्या नेस्टचा हिशोब ठेवतात हार्वेस्टिंग झाल्यानंतर. आणि व्हॉट वी बिल्ट इन देम इज इक्वल शेअरिंग ऑफ बेनिफिट्स, जे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे कुणालाही असं वाटू नये की मला कमी मिळालं, मला जास्त मिळालं. इक्वल काम करा आणि इक्वल शेअरिंग ऑफ बेनिफिट्स. आणि ह्याचे खूप बेनिफिट्स असतात. ऑब्विसली सर्वात पहिलं म्हणजे कन्झर्वेशन ऑफ द स्पीशीज, आणि मग लाईव्हलीहूड डेव्हलपमेंट, आणि प्रॉपर यूज ऑफ द नॅचरल रिसोर्स. आणि हे नेस्ट जेव्हा आपण हार्वेस्ट करतो त्याच्यानंतर बिफोर वी सेल देम, त्यांचं क्लीन, हे एक हिल आहे, त्याचं नाव आहे 40 असं मानलं जातं की त्या एका हिलॉकमध्ये 41 केव्ज आहेत. तर हे सगळे डॉट्स आहेत. आणि तिकडे 97 मध्ये सर्वे झाला आणि मग 2001 मध्ये प्रोटेक्शन सुरू झालं. आणि यू कॅन सी द ट्रेंड ऑफ द पॉप्युलेशन. आणि हे सगळं फक्त आम्ही केलेलं नाही आहे, हे सगळं ज्या लोकांमुळे, ते झोपडीच्या खाली गुह्याचं ओपनिंग आहे, हे इंटरव्ह्यू आयलंड आहे, पण इकडे ते सीन दिसत नाही. एफर्ट्स आर सेम, पण इकडे ते सीन दिसत नाही. तर आता आपण सकाळपासून बोलतोय की शास्त्रीय पद्धतीने आपण अभ्यास केला पाहिजे आणि त्यांचं संवर्धन. कधी कधी काय होतं, आपण जेव्हा, आणि मी माझ्या PhD मध्ये या पक्ष्याचा बिहेवियर अभ्यास करायला 12 तास या केव्समध्ये बसायचो. असे मी जवळजवळ 900 तास काढलेले आहे. तर एका रात्री मी आतमध्ये बसलो होतो, जिकडे हा मुलगा उभा आहे तिकडे मी बसायचो. आणि अचानक अजून एक मित्र येऊन बसला माझ्या शेजारी, ब्राऊन हॉक आउट. आणि मग तेव्हा मला कळलं की हे मासे त्या मचानाचा वापर प्रिडेशनसाठी करतात. ते ह्या पक्ष्यांना, स्विफ्टलेट्सला खातात. आणि मग हे सुद्धा. तर मग आणि ते जेव्हा बाहेरचं मटेरियल आत येतं, की आपण झाडाचे पोल्स आणले मचान बांधायला, त्याच्याबरोबर मग दुसरे इन्सेक्ट्स पण येतात. जसं इकडे मुंग्या, आणि ह्या मुंग्या चिक्सवर हल्ला करायचा. आणि मग स्पायडर्स, इकडे ह्या पिक्चरमध्ये स्पायडर इज फीडिंग ऑन बर्ड, जायंटवूड स्पायडरच्या वेबमध्ये स्विफ्टलेट अडकलेला. मग त्यामुळे
त्याच्यानंतर मग आम्ही इकडे पाहिला तर त्याच्यानंतर 2005 मध्ये आम्ही ॲक्शन घेतली, ते बचान काढलं आणि मग पॉप्युलेशन वाढायला लागलं. पण मला अजून तरी काही कारण कळलेलं नाही आहे ते का झालं. आणि मग बाराटांमध्ये कंटिन्युअसली अजून पॉप्युलेशन वाढले आणि हे सगळं करताना आम्ही सायमल्टेनियसली एफर्ट्स करत होतो की तर आम्ही काय करायला सुरुवात केली. आम्ही आमचं प्रोटेक्शन झाल्यानंतर, ब्रीडिंग संपल्यानंतर जे काही अंडी राहतात वाईल्ड पॉप्युलेशनमध्ये ते आणून आम्ही या घरांमध्ये जे ग्लॉसी स्विफ्टलेट नेस्ट आहेत त्यांच्यामध्ये ट्रान्सफर करायचं. कारण मग एकदा आम्ही कॅम्प बंद केला तर कोणीतरी येऊन ते घरटं घेऊन जाईल आणि ते अंडी वेस्ट होतील. तर तसं करून हे प्रोसेस आहे, वाईल्डमधनं काढायचं आणि घरात टाकायचं. आणि मग हे घर आम्ही सिलेक्ट केलं होतं आधी. मग नंतर फॉर एक्सपेरिमेंटल पर्पज फॉरेस्ट डिपार्टमेंटने ते घर PWD डिपार्टमेंटमधनं घेऊन फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अंडर आलं. मग आम्ही त्याला रिनोव्हेट केलं, म्हणजे बेसिकली आर्टिफिशियल केव तयार केली आम्ही. आणि मग हे दुसऱ्या पिक्चरमध्ये दिसतंय ग्लॉसी स्विफ्टलेटच्या घरट्यामध्ये एडिबलनेस स्विफ्टलेटचं पिल्लू. आणि असं आम्हाला मोर दॅन 90% ऑफ फ्लेचिंग सक्सेस दरवर्षी मिळालं. आणि मग 2006 मध्ये सक्सेसफुली पहिला एडिबल नेस्ट घरात आला. मग फर्दर रिनोव्हेशन्स केले. खूप काही पॉप्युलेशन मिळालं नाही सुरुवातीला. तर आता 2015 पर्यंत खूप जास्त काही आम्हाला ह्याच्यात सक्सेस मिळालं नाही. बट देन वी कुड प्रूव्ह दॅट दे कॅन बी फार्म्ड इन द हाऊसेस. आणि मग आम्ही विचार केला की आमचे हे सगळे पक्षी जात आहेत कुठे. कारण आम्ही अंडी आणतो, टाकतो, पक्षी उडतात आणि मग काही होत नाहीये. तर मग जात आहेत कुठे. मग ते डिस्पर्स होत आहेत. तर कुठे असे वेगवेगळे कॉलनीज, आता आम्हाला 15 कॉलनीज सापडलेल्या आहेत पूर्ण अंदमान मध्ये. आणि काही काही ठिकाणी ते एकत्र राहतात, ग्लॉसी स्विफ्टलेट आणि एडिबलनेस स्विफ्टलेट. ते हायब्रिड, ते इंटरब्रीड करत नाहीत. देर इज नो हायब्रिडायझेशन हॅपनिंग. आणि मग हे आत्ता सर्वात मोठं एडिबलनेस स्विफ्टलेटची ब्रीडिंग कॉलनी वाईल्डमध्ये नाही आहे. ती अर्बन एरियामध्ये आहे आणि ती सेल्युलर जेलमध्ये आहे. सेल्युलर जेलचे हे 2 पिलर्स आहेत. त्यापैकी माझ्या डाव्या साईडला त्या एका पिलरमध्ये 800 पेक्षा जास्त पेअर ब्रीड करतायत आता. आणि ते एका हॉटेलच्या बॅकयार्डमध्ये पण, स्टोर रूममध्ये पण ब्रीड करतायत. अंदमानमध्ये हॉटेल शॉम्पेन म्हणून आहे. मग माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, मला सगळ्यांची मदत लागणार आहे. ह्यासाठी मी इकडे आलेलो आहे. कारण मी महाराष्ट्र पक्षी मित्रचा मेंबर खूप वर्षापासून आहे आणि मला खूप वर्षापासून या स्पीशीजवर काम करायची इच्छा होती. पण आता मला अपॉर्च्युनिटी मिळाली आहे. तर बेसिकली मला कारण तुम्ही लोक खूप ठिकाणी जाता, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळेला, तुम्हाला जिकडे कुठे या पक्षाची इन्फॉर्मेशन मिळेल, तुम्ही समजा ती इन्फॉर्मेशन मला पास केली तर माझ्या कामामध्ये खूप मदत होईल. आणि हे काम समजा छान झालं की डेफिनेटली आपण अंदमानसारखे इकडं सुद्धा लाईव्हलीहूड जनरेशन करू शकतो, इकॉनॉमिक डेव्हलप करू शकतो. आणि त्याच्याने काय होईल, का आपण हे सगळं करायचं. तर मला खूप छान वाटलं की आज हे टॉपिक निघालं. राईट फ्रॉम रिटे सर, मग राजू कसांबे सर, सगळ्यांनी सांगितलं की फक्त बर्ड वॉचिंग करून आपल्याला काही करायचं नाही, त्याचा पक्ष्यांना काही उपयोग नाही. मग मला असं कळलं की जे मी सांगायला आलो ते ॲक्च्युली सांगून झालेलं आहे. त्यामुळे हे आपलं गोल आहे, टू अचीव द स्पीशीज कॉन्झर्वेशन इन दिस एरिया. तर त्या गोलसाठी ॲटलिस्ट आय विल नीड युअर हेल्प. आणि मग डेफिनेटली वी विल लुक फॉरवर्ड इन टू अ लोकल लाईव्हलीहूड जनरेशन ऑल्सो. थँक्यू व्हेरी मच. माझा ईमेल आहे ediblenest@gmail.com.
काही प्रश्न असले तर वेळ असला तर आत्ता करू, नाही तर मग जेवताना मी आहे इकडे असतो रोज. थँक्यू. धन्यवाद.